श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलमधील व्हिडिओंना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. आधीच्या व्हिडिओंविषयी माहिती मिळेल. आज या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की पंचमहापुरुष योगामध्ये आपण जी सिरीज केली होती त्याच्यामध्ये जे आपण म्हटले होते रुचक नामक पंचमहापुरुष योग जो मंगळामुळे तयार होतो, तर तो गोचरीमध्ये या वर्षी चालू वर्षात दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी मंगळ आपल्या उच्च राशीमध्ये मित्र राशी धनुतून अग्नितत्वातून तो आपल्या उच्च राशीमध्ये मकरेमध्ये जात आहे. थोडं हे समजून घेऊया की मंगळ हा ग्रह मेष राशी तसेच वृश्चिक राशीच्या खालोखाल मकरेमध्येच का फळ देतो आणि तो मकरेमध्ये उच्चीचा का होतो. तर कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मकर ही रास दशम स्थानात पडते, जिथे मंगळाला दिक्बल म्हणजेच ग्रहांची जी षडबल सांगितली आहेत त्यामधील दिशेचे बळ प्राप्त होते आणि त्यामुळे केंद्रस्थानात मेषेच्या तो येत असल्यामुळे आणि मकर ही रास ही कालपुरुषाच्या कुंडलीत दशमात पडते आणि मंगळ हा ग्रह ऊर्जेचा कारक आहे आणि मकर ही रास कष्टाची कारक आहे. ऊर्जा आणि कष्ट यांचा त्या ठिकाणी मेल झाल्यामुळेच मकरेमध्ये मंगळ हा उच्चीचा होतो. कारण कर्क राशीप्रमाणे ती रास जी आहे ती मानसिकतेने अतिशय कठोर असलेली रास आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की भावना नाहीयेत. चंद्राच्या कर्क राशीत भावना आहेत, परंतु शनीच्या मकर राशीमध्ये ती स्ट्रेट फॉरवर्ड रास आहे मकर रास आणि कष्टकरी रास आहे. त्यामुळे तिथे मंगळासारखा ऊर्जावान ग्रह गेल्यानंतर कष्ट, धैर्य तसेच पेशन्स आणि या सगळ्या गोष्टींचा आणि मंगळाच्या ऊर्जेचा मिलाप झाल्यामुळे मकरेमध्ये मंगळ उच्चीचा होतो. तर कोणत्या राशींना मंगळ उच्च झाल्यानंतर फायदे होणार आहेत, तर सगळ्यात पहिला फायदा होणार आहे मेषेच्या लोकांना. जे मेष राशीचे लोक हे सैन्य दल, पोलीस तसेच मैदानी खेळ तसेच इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट तसेच मंगळ हा वाहनांचा कारक आणि भूमीचा कारक आहे, म्हणजेच तो ऑटोमोबाईलचा कारक आहे. म्हणजे जे मेष राशीचे लोक ऑटोमोबाईल अथवा भूमीच्या संदर्भामध्ये कार्यरत आहेत अशा सगळ्या लोकांना पदोन्नती आणि बढतीचे योग मिळतील. तसेच जे त्या स्पर्धा परीक्षा देऊन चुकले आहेत म्हणजे सैन्य दलाचा, पोलीस दलाच्या, आर्मीच्या, त्या लोकांना त्या परीक्षेमध्ये यशाची प्राप्ती होऊन त्या ठिकाणी नोकरी लागण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, संधी आहेत. असे हे उत्तम फळ मेषाच्या लोकांना मिळेल. मेष राशीच्या लोकांना धैर्याचीही त्या ठिकाणी कसोटी असणार आहे, परंतु मंगळ हा त्यांना त्या राशीला बघत असल्यामुळे धैर्याची वाढच करेल आणि ऊर्जेची वाढ करेल आणि जोमाने आणि अतिशय उत्तम क्षमतेने मेषेची रोपं पुढील 1.5 महिने 4 फेब्रुवारी नंतर कार्यरत होताना दिसतील. दुसरी रास आहे ती म्हणजे मीन. मीन राशीच्या लाभस्थानातून मंगळाचे भ्रमण होणार आहे. सर्व ग्रह लाभस्थानामध्ये शुभ आहेत. उपचय स्थान आहे 3 पेक्षा 6 मोठं, 6 पेक्षा 10 मोठं आणि 10 पेक्षा 11वं स्थान मोठं. जी 3, 6, 10, 11 उपचय स्थानं आहेत त्याच्यामध्ये संघर्षाच्या स्थानात, उपचय स्थानात लाभामध्ये मंगळ मीन राशीच्या लोकांचं जात आहे. मीन राशीचे पण जे लोक सैन्य दल, पोलीस तसेच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स विभागामध्ये कार्यरत आहेत अशा सगळ्या लोकांना धन आगमन, पदोन्नती, वाढ, धनाची वाढ आणि यश आणि मान सन्मान, मुख्यत्वे करून मान सन्मानाची, प्रतिष्ठेची प्राप्ती होताना दिसून येईल. जे मीन राशीचे लोक एखादी निवडणूक लढवणार असतील अथवा एखादी स्पर्धा परीक्षा देणार असतील तर त्यांना पुढील 1.5 महिन्यामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येईल. त्यानंतरची येणारी रास आहे ती म्हणजे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या पराक्रमातून मंगळाचे भ्रमण जाणार आहे. मंगळ मुळातच सहज स्थानाचा, पराक्रम स्थानाचा कारक ग्रह आहे. कारण पराक्रम स्थान हे ऊर्जेचे आहे, कष्टाचे आहे, मेहनतीचे आहे आणि मंगळासारखा ऊर्जावान ग्रह तिथे गेल्यानंतर तो त्या स्थानाचा कारक ग्रह म्हणून जातो. म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा मंगळाच्या या भ्रमणामुळे साहस मिळेल, ऊर्जा मिळेल आणि अधिक ऊर्जेने काम केल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजेच जे वृश्चिक राशीचे लोक इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, पोलीस, सैन्य दल, वायुदल तसेच भारतीय आर्मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अथवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मैदानी खेळात कार्यरत आहेत अशा सगळ्याच लोकांना यशाची प्राप्ती होताना दिसून येईल. त्यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे सिंह. सिंह राशीच्या लोकांना विशेष करून काय फायदा होणार आहे तर मंगळ उच्चित झाल्यामुळे सिंह राशीचे लोक शत्रू पराभूत करू शकतील, कारण त्यांच्या षष्ठातून मंगळाचे भ्रमण होणार आहे. तसेच जुने एखादे रोग ज्याने डोकं वर काढलं आहे तर रोगावरती ते क्षमतेने मात करतील आणि रोगातून मुक्त होतील. सिंह राशीच्या ज्या लोकांची कोर्टामध्ये
कोर्ट कचेरीमध्ये केस चालू आहे अशा लोकांनाही त्या भागामध्ये यशाचे गमक सापडेल आणि यश संपादन होताना दिसेल. अजून सिंह राशीच्या लोकांना काय फायदा होणार आहे तर षष्ठातून तो मंगळ उच्चीचा जात असल्यामुळे जे स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेले आहेत अथवा बसणार आहेत अथवा ज्यांनी आधी स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत अशा सर्वच सिंह राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळताना दिसून येईल. कारण षष्ठ स्थान हे स्पर्धा परीक्षांचं आहे. जे सिंह राशीचे लोक डॉक्टर क्षेत्रामध्ये आहेत, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आहेत अथवा मेडिकल फील्ड प्रमाणेच जे लोक जेल म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की कोर्टामध्ये शिक्षा ठोठावल्याच्या नंतरची पुढची जी प्रोसेस आहे अशा क्षेत्रामध्ये जे लोक कार्यरत आहेत त्या लोकांनाही म्हणजे जेलर असतील अथवा जेलच्या संदर्भामध्ये कार्य बघत असतील अशा लोकांनाही पदोन्नती पदवाढ मिळताना दिसून येईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.